भर सभागृहामध्ये छगन भुजबळांनी ते फोटो दाखवले ज्या व्यक्तीने जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये कैलास बोराडे या व्यक्तीला गरम सळाईने चटके दिले होते। विशेष म्हणजे या फोटोमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा देखील फोटो होता, परंतु भुजबळांनी जरांगे पाटील बद्दल एकही शब्द बोलला नाही। या उलट त्यांनी सरकारवरतीच निशाणा साधला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण असो आणि आत्ताच जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये घडलेली घटना, या सर्व घटनेचा उल्लेख करत भुजबळांनी फडणवीस सरकारवरती चांगलीच टीका केली। पण विशेष म्हणजे भोकरदनमध्ये कैलास बोराडे या व्यक्तीला गरम सळाईचे चटके दिले आणि ज्या व्यक्तीने हे चटके दिले होते त्या व्यक्तीचा फोटो मनोज जरांगे सोबत होता। हे फोटो भुजबळांनी सभागृहामध्ये का आणलं याचं काही कळलंच नाही। हेच फोटो सभागृहामध्ये दाखवताना छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले, फडणवीस सरकारवरती कोणती टीका केली, चला सविस्तर पाहू। अरे शिवमंदिर धनगराचा तो माणूस प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो आहोत। त्या अहिल्याबाई होळकरांनी अख्ख्या देशामध्ये सगळीकडे घाट बांधले, मंदिरं बांधली। त्या समाजाचा, धनगर समाजाचा हा माणूस, त्याला ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आपण छायाचित्र, मी पाहिला चित्रपट, माझ्याबरोबर संपूर्ण कुटुंब होतं, पाहू शकलो नाही। अनेक जे आहेत आमचे रडत रडत सगळे बाहेर पडले। अध्यक्ष त्याप्रमाणेच कोळशे पेटवून, कोळशाची धग त्याच्यामध्ये पलिते आणि त्या पलितेने जे आहे अध्यक्ष महोदय, ह्या बोराडे काय याला एवढे चटके दिले, त्याचे मांस बाहेर आले, त्याच्या गुदद्वारामध्ये त्या गरमची सळई जी आहे ती घुसवण्यात आली। धनगराचा माणूस आहे, आपण बोलायचं नाही। कोण करणार याचा निषेध? कुठे चाललो आम्ही? अध्यक्ष महोदय हे सगळे फोटो पहा, सगळे फोटो पहा अध्यक्ष महोदय। हे सगळे मी अध्यक्ष महोदयांना कळवलं, मी मुख्यमंत्र्यांना कळवलं। मला पोलिसांना दोष द्यायचा नाही, मला सरकारला दोष द्यायचा नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं की महाराष्ट्र कुठे चालला हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही, सरकारचा नाही, सगळ्या महाराष्ट्रातील सर्व समाजाचं, सर्व जनतेचं हे सार्वभौम सभागृह आहे। अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे। या महाराष्ट्रामध्ये एवढं क्रौर्य कुठून आलंय? काय याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहेत? याचा कधी विचार करणार आहात की नाही? आम्ही एकमेकावर आरोप करणार आहोत, आम्ही प्रश्नांची उत्तर देणार, बस निघून जाणार, आमचं एवढंच काम आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा गोर गरीब प्रत्येक जण या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल, पण प्रश्न न्यायाचा तोही नंतर पाहू। पोलीस नंतर काय करतील, कोर्ट नंतर काय करतील नंतर, पण हे का होतं हे आपण थांबवणार नाही। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा। या समाजातील जे प्रमुख जे आहेत, काही नेते असतील, सर्व पक्षाचे नेते असतील, अध्यक्ष महोदय, काही पत्रकार असतील, काही लेखक असतील, काही विद्वान मंडळी असतील, यांना बोलवा, सगळ्यांनी एकत्र बसा। अध्यक्ष महोदय, हा राजकारणाचा विषय नाही, हा एकमेकावर टीका करण्याचा विषय नाही, हा विषय या महाराष्ट्रातलं क्रौर्य जे आहे कशा अर्थीनं आपण थांबवणार आहोत, हे का निर्माण झालं, कधीपासून निर्माण झालं, कुठल्या भागामध्ये हे विषय वाढीला लागले? अध्यक्ष महोदय, आपण औरंगजेबाचा निषेध केला, करायलाच पाहिजे का ज्या पद्धतीनं त्यांनी त्या गरम सळ्यांनी जे आहे महाराजांचे, संभाजी महाराजांचे डोळे फोडले, अंगावर चटके दिले, पण हा औरंगजेबीपणा या महाराष्ट्रात परत कसा काय आला? पण हा एकच माणूस असेल का? कोळशे जमवणारे, ते कोळशे पेटवणारे, त्या माणसाला मारणारे, त्याला पालतो पाडणारे, त्याला परत चटके देणारे किती लोक असतील ते सगळे बघत बसले। ही जी प्रवृत्ती जी आहे
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे, केवळ सरकार, केवळ पोलीस, केवळ एसपी यांना दोष देऊन नाही चालणार. महाराष्ट्रातली आपली संस्कृती संतांची भूमी आहे ही. त्याला पुन्हा एकदा ज्या विकास तर करायलाच पाहिजे. अमर्त्य सेन यांनी सुद्धा सांगितलं, त्या विकासाला मानवी चेहरा पाहिजे. पण तो माणूस आज जर जनावरासारखा मारला जात असेल तर विकास कोणासाठी करायचा आहे.